ते श्रीहरी एजंट माहिती आहे का तुम्हाला? काय हो माहिती दादा, तुम्ही एक काम करा, इथं पुढे जावा, तर एक पान टपरी आहे, तिथं विचारा की ओ दादा टमाटे घ्या की. राव काय करायचं? हे एजंट सारखं दिसायला लागले बरं. होय काय? चला की मग विचारू. श्रीहरी तूच नवा? नाही भाऊ, काय नाही काय नाही. चला. नाव काय म्हणाला त्याचं? श्रीहरी. श्रीहरी म्हणजे तो एजंट काय? होय होय एजंट. हे मग अवघड आहे. म्हणजे आतापर्यंत इथं यायचा, पण आता यायचा बंद झालाय. अहो तो लय मोठा झोलर आहे, त्याच्या नादाला लागू नका. अहो आतापर्यंत त्यानं 10 जणांची इस्टेट लाटल्या. 10 जणांची नाही, 100 जणांची म्हणा. अहो मग एवढं सगळं माहिती आहे परत आणि तुम्ही तिथं. अहो त्या माणसामुळे आम्ही अडकलो इथं. आता सुटायचं म्हटलं तर योग आवला पाहिजे की आम्हाला. हो ते सगळं विसरून जा. अहो तो लय फाटका माणूस आहे. पैसे उडवण्याच्या बाबतीत एक नंबर आहे, पण चालक पण तितकाच आहे. आणि गायब होण्याच्या बाबतीत म्हटलं असता तर त्याचा हात धरायचं कोणी काम नाही. हा काहीतरी असेलच की, म्हणजे पत्ता घरदार काहीतरी असेल की. अहो अशी माणसं कुठं काही थाकास थूर लागून देतात होय. मला फक्त त्याचं नाव तेवढं माहिती, बाकी त्याचं काय बी माहिती नाही. हा आणि तुम्हाला मी एक सांगतो, तुम्ही बी त्याचा नाद सोडा. हे शिरपा, लागला का नंबर? चला. शनीदा आता काय करायचं? आपण नाही सोडायचं. अरे आज ना उद्या सापडेलच की. जग धुंडाळू, पण त्या श्रीहरीला ओळखून काढायचं म्हणजे काढायचं बघ. चालतंय, चला. रूपाताई तुम्ही कशा आहात? मी मस्त आहे. आणि तू? मी पण छान. हा मग ठीक आहे. मला वाटलं काय झालं की काय. म्हणजे? अगं सूरज आणि त्याचा दोस्त मगाशी मला फिरताना दिसले. कोणतरी हुडकत होते आणि बऱ्याच लोकांना काहीतरी विचारत बी होते. चेहऱ्यावर जरा टेन्शन दिसलं, म्हणून मला वाटलं काय झालं की काय घरात. हा ते तुम्हाला तर माहितीच आहे ना, आबांना घोटाळा प्रकरणात अडकवले. आम्ही त्याचीच चौकशी करत होतो, तेव्हा श्रीहरी नावाचा कोणीतरी एक एजंट आहे, त्याचं नाव समोर आलं. श्रीहरी एजंट म्हणजे तो सरकारी काम जमून देतो तो? हो. तुम्हाला माहितीये तो? हा मग माहितीये की. अगे एक नंबरचा बोगस माणूस आहे तो. आमच्या कला केंद्रावर यायचं की. तिथल्या एका पोरीवरती प्रेमाचं खोटं नाटक बी केलं त्याने. आता कुठे सापडेल तो? मी एक काम करते, त्यानं तिला फसवलं ना, तिला फोन करून विचारते. बघू काय नंबर पत्ता मिळतोय का ते. बघा प्लीज, खरंच तो श्रीहरी सापडला ना तर खूप बरं होईल. मी आजच फोन करून विचारते बघ, आणि काय पत्ता लागला ना की लगेच कळवते बघ तुला. हो, थँक्यू सो मच. अगं अंजली, थँक्यू काय, तू माझ्यासाठी जे काही केलंय ना त्यापुढे हे काहीच नाही बघ. हा कळवते तुला. येते मी. घे की अजून एक बॉम्बे एवढा. नको नको, जर जर देऊ. अरे थांब, वहिनीचा फोन आलाय. हॅलो, हा वहिनी कुठे आहेसा? हा आम्ही आहे की इथंच, नवण्याच्या गाडीच्या इथं आहे.
या की थांबतो हा कुठे आहेत वहिनी? आई जवळच आहे तिथं. ए नवन्या, जरा तेल कमी घालायचं की. सूरज भाऊजी, हो वहिनी, हो आम्ही लई उडकले त्या श्रीहरीला, खरं काय पत्ता लागणार झालाय बघा. अहो अख्खं मार्केट ढुंडाळलं आम्ही, तू काही सापडलंच नाही. एक जण सांगत होता लई बेरकी माणूस आहे, सापडणं मुश्किल आहे म्हणून. नाही, रुपाताईंना माहिती आहे तो. म्हणजे रुपाताईंची एक मैत्रीण आहे, तिची चांगली ओळख आहे श्रीहरीशी. अहो भारीच की. एकदा नुसता पत्ता गाऊ दे हो, त्याला असा उचलतो का नाही बघाच तुम्ही. आणि ती मैत्रीण कुठे राहत्या? इथे जवळच कुठलं तरी कला केंद्र आहे असं सांगत होते. अच्छा, असं गणित आहे तर. त्यांनी काळजी करू नका, संध्याकाळच्या संध्याकाळी धाड टाकूया आपण. नाही नाही, रुपाताई सांगतो म्हणाले. त्यांचा फोन येऊ द्या, मग ठरवूयात आपण. ठीक आहे वहिनी, तुम्ही घरला जावा, आम्ही काही लिंक लागते का बघतो अजून. चला येते मी. हो सनिदा, अहो कशाला फोनची वाट बघायची. आपण पोरं घेऊन जाऊया आणि त्या कला केंद्रावरती धाड मारूया आणि त्याला उचलून आणूया आणि जे काय हाणूया. वहिनींनी सांगितलं तसंच करायचं बघ. अरे आधी पक्की खबर मिळू दे की मगच धाड घालूया. तर आपण जायचो तिकडं आणि तो सावध होऊन बसायचा. हा होय होय होय, ध्यानच नाही आलं माझ्या. त्याच्या आधी रानादाला बी फोन लावायला पाहिजे. मग लावा की, कुणाची वाट बघताय? असं म्हणतोयस? हा हा सूरज. हा रानादा, अरे एक महत्वाची खबर मिळाली बघ. तुला फोन आलता का वहिनींचा? नाही. अरे अरे श्रीहरीचा पत्ता लागतोय बहुतेक. भारीच की. कुठे आहे त्यो? अरे अजून पत्ता मिळाला नाही, खरं मिळेल लवकरच. त्या रूपा काकी सांगतो म्हणल्यात. रूपा काकी? होय. त्यांना काय माहित? अरे ते सांगतो नंतर. खरं पत्ता मिळाला काय करू? डायरेक्ट उचलून आणू का त्याला आम्ही? नाही नाही नाही, असं कोणाच्या घरात जाऊन उचलून आणू का? हा, काम आहे असं सांगून आपल्या जागी बोलवाना ट्रॅप करा. आणि हा, भाल्याला मदतीला घेऊन जा. ठीक आहे, आम्ही बी रूपा काकीच्या खबरीची वाट बघायला लागलोय. तुझं झालं की सांगा मसनी. हा इथं नवण्याच्या इथंच आहे. श्रीहरी सापडला की नंबर. चांगलाच अडकवतो तुला. राणादान सांगितलं कुणाच्या घरात जायला नको, त्याला आपल्या जागी बोलवून घेऊया आपण. अहो कशाला सनिदा, डायरेक्ट घुसतेच की घरात. नाही आऊ द्या, दुसऱ्याच्या घरात जाऊन राडा नको असं म्हणणं आहे राणादाचं. नंबर गावलाय ना, घेऊया बोलवून. भाल्या 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 हाय काय? हा हा, ये दे. ए, ही की मर्दा. संडीदा आऊ द्या. अरे परडेत काय करायचं तुम्ही? अरे जरा काम होतं इकडे इकडे. चल चल. काय संदा? आबांच्या नावाचे पैसे खाल्लेत की नाही, त्याचा नंबर सापडला आपल्याला. त्याला फोन लावून इकडे बोलवून घ्यायचा आहे. अहो घ्या की मग. तू फोन लाव की जरा त्याला. द्यालीच नाही काय? अरे तसं नाही, म्हणजे राणादानं तुझी मदत घ्यायला सांगितली आम्हाला. हा, म्हणजे आता आम्ही फोन लावला आणि त्यांनी ओळखलं तर? अरे म्हणजे कसं आहे, आता नंबर जरी सेव्ह नसला की नाही तरी कोणाचा फोन आलाय कळते रे. ठीक आहे. काय ते इंटरनेटवर कळते. तू जरा फोन लाव त्याला. लाव, लाव. नंबर सांगा? हम सांग. सांग. हा घे. 82 91 91
99 55. हा पण तू बोलणार काय? ती माझं मी बघतो ती आल्याशी मतलब. चालते. श्री हरी काय? नमस्कार साहेब. अहो मी भालचंद्र पैलवान बोलतोय. अहो ते स्पोर्ट कोट्यात नोकरी मिळून लय चढतोय हो, पण काय जमन झाले बघा. बघा की तुमच्या काय होते का? मी पैलवान आहे. नोकरी कसली बी चाललं बघा. हा अहो PSI झालं तर लईच भारी. तुम्ही लावा की जोर जरा. अहो तुमच्याकडे काय अवघड आहे होय? अहो बघा की नंबर. अहो ते आमचा मायाचा पाहुणा आहे त्याच्याकडे घेतला बघा. नाही देत नाही कुणाला पैसे रेडी आहेत. किती पाहिजे सांगा. अहो जरा कमीत कमी बघा की. हा चालतंय. भेटू म्हणजे बरं पडेल बघा. हा चालतंय सांगा तुम्ही. हा ठेवतो. काय म्हणला? फोटो भेटायला सांगतो म्हणलाय. सनिधा आता तो गावला की त्याला सोडायचं नाही बघा. हातच्या पास सोडायचा नाही. होय आता नुसता फोन येऊन दे त्याचा, बरोबर धरूया त्याला. होय. चला चल. अहो द्या इथंच नवा. हे बघ ATM समोर थांबा बोललो होतं. इथंच की. कुठे गर्दी? या भाल्याला बी आत्ताच काम यावं. माझ्याकडे फोन देऊन गेला नुसता. अहो तालमीत काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून सांगत होता. अर्ध्या तासात येतो म्हणाला आणि गायबच झालाय ना. श्रीहरी बी पैशाला कसा हापापलाय बघ की. अरे मला वाटलं सांच्याला बोलवत तासाभरात या म्हणला. माणसं पैसे म्हटलं की नाही असंच करतात. अरे पण भाल्याला कसं बोलवायचा? फोन तर माझ्याकडे त्याचा. अहो राहू देव भाल्या कशाला पाहिजे. आपण त्याला फोन करून सांगूया. तो श्रीहरी नुसता समोर येऊ देऊ. बघा त्याला असला बदलतो की नाही. हाय रस्त्यावरती पाडून मारला तर नाव सांगत नाही, मिशीच ठेवत नाही. कुणाची? नाही मिशी नाही, केस किंवा भुई यातलं नक्की काय तर ठेवत नाही. आधी त्याला समोर येऊ दे. आता असायचा सांडच्या सांड. असला म्हणून घाबरायचं नाही. अहो तुम्ही मी आपण दोघं जण आहे. तुम्हाला सांगतो राणा दादानं आपली वज्री केसरी जिंकली की नाही तेव्हा 4-5 जाऊ शिकून ठेवलेत मी. तो नुसता समोर आला की नाही त्याला असा उचलतो ना आपटतो का नाही बघा. आलं काय? हॅलो आलोय की. तुम्ही सांगितले तिथं आलोय. हा कुठे आहे सा? हा हे बघा इकडे इकडे. हे काय जांभळ्या रंगाचं कपडे घातलेत बघा मी. हा ठीक. नमस्कार. राम राम. श्री हरी बोला. काय काम काढलं? ते नोकरी पाहिजे होती. ते थोडशा कोट्यातनं सांगितलं ते. हा तेच. कुठल्या अंगाने खेळाडू दिसतोयस बाबा? अहो म्हणून तर पैसे देऊन मिळवायचे आहे. वय वय. कुठला स्पोर्ट? कुठला बी. कुस्ती खो खो. जाऊ तिकडे. पैसे देणार आहे ना. जिबल्या खेळलास तरी चालेल. हा कोण? भाऊ आहे. मोठा भाऊ. दादा माझा. मोठा होय. म्हणजे पैशाचा हाच बघणार. होय ह्योच बघतोय. मग तू कशाला बोलायला आहेस? आम्ही 2 मोठी माणसं पैशाचे काय ते बघतो. तू नोकरी कर. पुढच्या महिन्यात PSIच्या जागा निघणार आहेत. आपला रेट 30 लाख आहे. नाही ते मला शाळेतल्या पोरांना स्पोर्ट्स शिकवायचंय. शिक्षण खात्यातलं काहीतरी बघा की. आम्ही 2 मोठी माणसं बोलतोय ना. येडाय का रे तुझा भाऊ? PSIची नोकरी देतोय. येड्याला मास्तर व्हायचंय. नाही त्याचं कसं आहे माहिती काय. लहानपणापासून त्याला समाजसेवेचा लढा आहे. हो समाजसेवा करायची. वय मग PSI झाल्यावर करता येते की समाजसेवा. नाही अहो लहान पोरात जीव रमते हो आमच्या भावाचा. त्याला शिक्षण खात्यात काहीतरी बघा की. शिक्षण खात्यात काही लिंक नाही तुमची? आपली लिंक अमेरिकेत पण आहे. तिकडे करायची का नोकरी? नाही
इकडे कशाला? अहो माझ्या भावाचा आणि इंग्रजी जरा वाकडा आहे हो. हा त्याला आजूबाजूला इथेच कुठेतरी बघा की. किती द्यावे लागतील शिक्षण खात्यात? बारा लाखाच्या खाली जमणार नाही. काय करायचं का? 12 लाख लय होत्यात. जरा बघाय काय कमी होते काय. हे बाबा इकडे तिकडे देऊन माझ्या पत्रात 2 पडणार. राहिलेले इकडे तिकडे वाटायला लागतात. कुणाला देणार? तुला काय करायचंय? तू आंबा खा, कोई बघू नको. नाही म्हणजे तो घोटाळा झालाय ना हो, म्हणून विचारतोय. वय गॅरंटी काय? हा श्रीहरी आपली लिंक जप रे. कुठली लिंक? कुणाला पैसे देणार? तुला काय करायचंय? तू फक्त पैसे दे आणि नोकरी घे. चल नाव बोल. सूरज प्रतापराव गायकवाड. राहू द्या. प्रतापराव गायकवाड. उबडीत ताणवून ताणवून दमल्यावर जशी धरत्यात तशी गत झाली. आताही कुठे जात नाही. तुम्ही दम खावा, मी याला राऊंडात घेतो.
कोंबडी कोणाला म्हणतो रे? आपली पोर आहेत ती. हात तर लावून बघ अंगाला. नाही खुळखुळा करून पाठवला तर नाव सांगणार नाही. श्रीहरी.